नमस्कार, मी माधुरी. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं. उन्हाळा म्हटलं की घराघरामध्ये लोणच्याचा सुगंध हा दरवळलाच पाहिजे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि झणझणीत असे कैरीचे लोणचे. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. 6 किलो ताजी आणि घट्ट कैरी मी पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजत ठेवली. त्यामुळे कैरीचा चीक निघून जातो आणि लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते. कैरी पाण्यातून काढून कापडाने स्वच्छ पुसून फॅन खाली कोरड्या कराव्यात आणि आपल्या आवडीप्रमाणे फोडी बनवून घ्याव्या. कैरी फोडताना कोळीचे तुकडेही त्यात मिक्स होतात. ते अगदी सफाईदारपणे अलग करून घ्यायचे, म्हणजे लोणचे जास्त काळ टिकते. कोळी स्वच्छ कापडाने पुसून त्यामध्ये मी आता हळद आणि मीठ एकजीव करते. सुती कापडामध्ये बांधून 7 ते 8 तास कैऱ्यांमधील आंबट पाणी निघून जाण्यासाठी बांधून ठेवते. फोडींमधील आंबटपणा कमी झाल्यानंतर त्या पुन्हा स्वच्छ पुसून फॅन खाली 2 ते 3 तास वाळवून घ्यायच्या. आता आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊ. खडे मीठ 750 ग्रॅम, मोहरी डाळ 500 ग्रॅम, लाल मिरची पावडर 750 ग्रॅम, बडीशोप 200 ग्रॅम, घाण्यावरचं शुद्ध तेल 1 लिटर, काळी मिरी 20 ग्रॅम, लसूण 30 ग्रॅम, वेलदोडे आणि दालचिनी प्रत्येकी 20 ग्रॅम, मेथीदाणे 20 ग्रॅम, लवंग 10 ग्रॅम आणि हळदी पावडर 250 ग्रॅम. मोहरी डाळ हलकीशी भाजून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते. खडे मिठामध्ये नैसर्गिक ओलसरपणा असतो, ते हलकंसं भाजून घ्यायचं. तेही मिक्सरला फिरून घेते. बडीशोपही हलकीशी भाजून घेते. मेथीदाणे, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि वेलदोडे हे हलकेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचे. हलकेसे भाजल्यामुळे त्यातील मॉइस्ट कमी होऊन लोणचे जास्त दिवस टिकते. भाजलेली बडीशोप जाडसर दळून घ्यायची. लसूण ठेचून घेतला. 10 ग्रॅम हिंग बारीक करून घेतला. अशा प्रकारे आपले सगळे जिन्नस आता मसाला बनवण्यासाठी रेडी आहेत. कढईमध्ये मी 1 लिटर शेंगदाणा तेल घेतलेले आहे. अगदी कडकडीत न होऊ देता थोडेसे हलकेसे गरम करायचे. हलकसं गरम असतानाच मी त्यात हिंग टाकलेला आहे. ठेचलेला लसूण, दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलदोडे आणि मेथीदाणे हा बनवलेला मसाला देखील मी त्यामध्ये ॲड करून घेते. आता मी कढईमध्ये बडीशोप पावडर टाकते. खडे मीठ बारीक फिरून घेतलेल्या मिक्सरमध्ये ते टाकलेलं आहे. मोहरी डाळ टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर टाकते. हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून त्यामध्ये मी आता हळदी पावडर टाकलेली आहे. हे सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊ. तेल मी पूर्ण थंड झाल्यानंतरच टाकलेलं आहे. तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच मसाल्यामध्ये ॲड करायचे. गरम तेल टाकले की मसाल्याचा रंग बदलतो आणि चवही बदलते. मसाल्याला खूप छान रंग आलेला दिसतोय आणि वासही खूप छान येतोय. लोणचे बनवताना एकच काळजी घ्यायची की कुठेही पाण्याचा अंश लागायला नको. सर्व भांडी कोरडी आणि स्वच्छ पुसलेली असावी. लोणच्याच्या मसाल्यामध्ये मी आता ह्या फोडी मिक्स करून घेते आणि स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये त्या फोडी आणि मसाला एकत्र करून भरून घेते. अशा प्रकारे केलेले लोणचे हे वर्षभर आरामात टिकते. शुद्ध, पारंपरिक आणि घरगुती असे आपले चविष्ट लोणचे तयार आहे. धन्यवाद.